आता समजा आपल्याला दोन व्हेरिएबल्समधील व्हॅल्यू इंटरचेंज करायच्या आहेत, पण फंक्शनचा वापर करून, बरं का. आपण डायरेक्ट प्रोग्रामच लिहूया ना. तर जसे की मेन फंक्शन पासून प्रोग्राम सुरू करू. void main, नंतर मेन फंक्शनसाठी ओपनिंग कर्ली ब्रेस टाकू. आता आपल्याला दोन व्हेरिएबल्समधील कंटेंट्स इंटरचेंज करायचे, म्हणून दोन इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर करू. फॉर एक्झाम्पल int x, int y. Now we will prompt user for entering one integer by writing printf. Enter number /t. Here we will write the statement scanf %d, comma ampersand x, and for second number we will again prompt user for entering another number, and again we will write the statement scanf %d, comma ampersand y. आता आपण फंक्शन कॉल करू. हवं तर इंटरचेंज असे त्याचे नाव ठेवू शकतो. आता या फंक्शनमधून आपल्याला दोनही व्हॅल्यू पाठवल्या पाहिजेत. मग लिहा तर इंटरचेंज x, y. पण आपण एक प्रिंटफ स्टेटमेंट कॉल करून x आणि y मधील व्हॅल्यूज प्रिंट करून घेऊ. प्रिंटफ बिफोर इंटरचेंज /n x equal to %d /n y equal to %d /n. आता आपण फंक्शन कॉल केल्यानंतर परत अजून एक प्रिंटफ फंक्शन कॉल करू, जेणेकरून आपल्याला दोनही व्हेरिएबल्समधील व्हॅल्यू इंटरचेंज झालेल्या आहेत की नाही त्याचा पत्ता लागेल. आता मेन फंक्शन लिहून पूर्ण करण्यापूर्वी गेट ch कॉल करू. नंतर इंटरचेंज फंक्शनची डेफिनेशन लिहू, जसे की इंटरचेंज int p, int q. या ठिकाणी p आणि q ला आपण फॉर्मल आर्ग्युमेंट्स म्हणतो, ज्यांच्यामध्ये आपण मेन फंक्शनमधील अनुक्रमे x आणि y मधील व्हॅल्यूज कलेक्ट केल्या आहेत. आता या फंक्शनच्या आत आपल्याला p मधील कंटेंट्स q मध्ये व q मधील कंटेंट्स p मध्ये ठेवायचे आहेत. आय रिपीट, या फंक्शनच्या आत आपल्याला p मधील कंटेंट्स q मध्ये आणि q मधील कंटेंट्स p मध्ये ठेवायचे आहेत. एका ग्लासमधील दूध दुसऱ्या ग्लासमध्ये आणि दुसऱ्या ग्लासमधील पाणी पहिल्या ग्लासमध्ये इंटरचेंज करण्याचाच हा प्रकार आहे. मग आपण काय करतो की आणखीन एक मोकळा ग्लास मिळवतो, जो वापरून हम इधर का उधर और उधर का इधर कर सकते हैं. मग या ठिकाणी सुद्धा आपण टेम्प नावाचे अजून एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करू. आता p मधील व्हॅल्यू टेम्प मध्ये ठेवा, p मध्ये q मधील व्हॅल्यू ठेवा आणि q मध्ये टेम्प ठेवून टाका व फंक्शनची डेफिनेशन कंप्लीट करा. आलं का लक्षात? आय रिपीट, p मधील व्हॅल्यू टेम्प मध्ये ठेवा, p मध्ये q मधील व्हॅल्यू ठेवा आणि q मध्ये टेम्प ठेवून टाका. आता प्रोग्राम कंपाईल व रन केला आणि दोन व्हॅल्यूज भरल्या तर तुम्हाला व्हॅल्यूज इंटरचेंज झालेल्या दिसतील. दिसल्या ना? अहो कशा दिसतील? तुम्ही फंक्शन मधील p आणि q च्या व्हॅल्यूज इंटरचेंज केल्यात. त्याचा अर्थ मेन मधील x आणि y च्याही व्हॅल्यू इंटरचेंज होणार असा नाही. अहो झेरॉक्सवर केलेली सही ओरिजिनलवर आपोआप येईल का? मग तुम्ही म्हणाल की फंक्शनमधून व्हॅल्यू रिटर्नच केलेल्या नाही आहेत. अहो रिटर्न तरी कशा करणार? तुम्हाला फंक्शन चॅप्टरमध्ये सांगितलं नाही का की फंक्शन एकापेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्नच करू शकत नाही. मग आपल्याकडे आता एकच उपाय शिल्लक राहिलाय.
जब सारे रास्ते खत्म हो जाते हैं तब एक ही आखरी रास्ता रह जाता है. भगवान को याद करो. मग आता करूया. मग आता करा आपल्या देवाचा धावा. पॉइंटरचा हो. काय करू की आपण फंक्शन कॉल करताना एक्स आणि वायच्या ऐवजी ते दोघे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे ॲड्रेस पाठवू फंक्शनला. मग तर काही करता येतं का पाहू. आता ॲड्रेस पाठवला म्हणजे तो कलेक्ट कशात करणार, तर पॉइंटरमध्ये. म्हणूनच इंट स्टार पी व इंट स्टार क्यू असे 2 पॉइंटर्स डिक्लेअर करू, ज्यामध्ये अनुक्रमे एक्स आणि वायचा ॲड्रेस स्टोअर होईल. मग आता फंक्शनच्या आत चेंज काय करावं लागेल. टेम्प व्हेरिएबल तर लागेलच, पण आता टेम्पमध्ये आपण पी ठेवणार नाही, तर पी ज्या ठिकाणी पॉइंट करत आहे त्या ठिकाणची व्हॅल्यू. मग ते कसे लिहायचे. स्टार लिहूया पीच्या पूर्वी, म्हणजे तो तुम्हाला एक्स मधील व्हॅल्यू आणून देईल. आता ती ठेवा टेम्पमध्ये. त्याचप्रमाणे आता पॉइंटर क्यू मेन फंक्शनमधील वायला पॉइंट करत आहे, म्हणून त्याला स्टार लावा. वाय मधील व्हॅल्यू एक्स मध्ये ठेवायची आहे, म्हणून स्टार पी मध्ये ती ठेवून टाका. म्हणजेच स्टेटमेंट कसे लिहिता येईल, तर स्टार क्यू इज असाइन्ड टू स्टार पी. आता टेम्प मधील व्हॅल्यू स्टार क्यू मध्ये ठेवून टाका, म्हणजे काम भागले. करा आता प्रोग्राम कंपाईल आणि रन करून बघा. येतं की नाही तुम्हाला हवं ते आउटपुट.